आज परत एकदा योगाला भावासंग टू व्हीलरनं माहेरला जायचा. कळंब्यात पोचते का नाही पोचते तोवर आमच्या रियांशा लागली भूक. ती पण कसली माहितीये काय, आईस्क्रीमची. मग ओमकार आमच्या इथं त्याला आईस्क्रीम घेऊन दिलं कळंब्याच्या खाऊ गल्लीत आणि आम्हाला पण लागलीच फालुदा सांगितला. फालुदा पिऊन जरासं गार झाली. थेट पोचलो टिक्केवाडीत. आजीचा शेंगा तोड्याचा कार्यक्रम चाललेला. तवर इकडे काहीतरी नियोजन लागलेलं. वजरी शिजतच होती, आंबोळ्या बी झालेल्या होत्या आणि आईचं इकडे चाललेलं काजी चिरायचं. तिला कोणतरी सांगितलं की नुसती काजूची भाजी करण्यापेक्षा रक्तीत मिक्स करून केली की लय भारी होत्या. त्यामुळे तिचं तेच नियोजन चाललेलं आणि 1000 रुपये किलो असणारी काजूची भाजी आज जेवणात खायची सपला विषय. वर मी आले म्हणून काकीने आमच्या फणसाचं गरा आणून दिलेलं आणि गरं असलं विषय हाड होतात की एकटीनच खाल्लं. काकी पण बसल्या आमच्या आईला मदत करायला आणि काढत्यात कसल्या पटापटा बघा की फास्ट मध्ये स्पीड शेवटी कोकणातले विषय नाही. काढता काढताच त्यातलं निम्मा अर्ध मी खाऊन टाकलं. तवर इकडे वजरी शिजलेली होती, लागलीच आहे ना त्याच्यात रक्ती चटणी वगैरे काढून वतली आणि त्यातच काजूचं गर पण टाकलं. असं ताट पुढ्यात आल्यावर मग सुट्टी देते.